नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, मराठी यांच्यामार्फत समाज कल्याण व वक्तव्य यांच्यामध्ये जी पदभरती सुरू करण्यात आली आहे, यामध्ये मित्रांनो त्याचं एक प्रसिद्धी पत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आले. यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी प्रसिद्धी पत्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र यांच्यामार्फत समाज कल्याण आयुक्त 3 यांच्यामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध पत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी पोस्ट होती, यामध्ये वर्ग 3 अंतर्गत कल्याण निरीक्षक गृहपाल, अधीक्षक वर्ग गृहपाल, अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी, निम्न श्रेणी लघुलेखन यांच्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने तुमच्या ठिकाणी फॉर्म मागवण्यात आले होते. तर मित्रांनो, तुमच्या ठिकाणी 4/3/2025 ते 19/3/2025 या ठिकाणी विविध सत्रामध्ये तुमच्या ठिकाणी एक्झाम घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी डे 1 मध्ये या ठिकाणी तुमची पोस्ट पहिली अधीक्षक महिला 4 तारखेला पहिली शिफ्ट असणार आहे. त्या दिवशी मित्रांनो सेम तेच टायमिंग सेकंड शिफ्ट असणार आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या शिफ्टमध्ये सेम 30 पोस्ट आहेत आणि 5 ते 7 तुमच्या ठिकाणी एक्झाम होणार आहे. डे 2 मध्ये पहिल्या शिफ्टमध्ये पोस्ट 30 असणार आहेत. 5 तारखेला तुमची एक्झाम होणार आहेत. 9 ते 11 पेपर असणार आहेत. डे 2 मध्ये सुद्धा 5 तारीख असणार आहेत. 1 ते 3 तुमचा पेपर होणार आहे. डे 3 मध्ये मित्रांनो, डे 2 मध्ये शिफ्ट 3 मध्ये पोस्ट 30 असणार आहेत. 5 तारखेला 5 ते 7 तुमच्या ठिकाणी पेपर होणार आहे. त्याचबरोबर डे 3 मध्ये पहिली शिफ्ट आहे. पोस्ट गृहपाल महिला अधीक्षक असणार आहेत. 6 मार्चला तुमची एक्झाम होणार आहेत. 9 ते 11 तुमचा पेपर असणार आहे. त्याचबरोबर डे 3 मध्ये सेकंड शिफ्ट असणार आहे. पोस्ट 30 असणार आहेत. 6 मार्चला तुमची एक्झाम होणार आहेत. 9 ते 3 पेपर असणार आहेत. त्याचबरोबर डे 3 मध्ये पोस्ट 30 असणार आहेत. 6 मार्चला तुमची एक्झाम होणार आहेत. 5 ते 7 तुमच्या ठिकाणी जी भरती आहे तुमची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर डे 4 मध्ये पहिल्या शिफ्टमध्ये मित्रांनो तुम्हाला गृहपाल अधीक्षक पोस्ट असणार आहे. 7 मार्च 9 ते 11 तुमचा पेपर होणार आहे. त्याचबरोबर डे 4 मध्ये सेकंड शिफ्टमध्ये वरिष्ठ कल्याण निरीक्षकाची पोस्टची एक्झाम होणार आहे. 7 मार्चला सेकंड शिफ्ट 1 ते 3 तुमचा एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर डे 4 मध्ये शिफ्ट 3 मध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकाची पोस्ट होणार आहे. 7 मार्चला तुमची एक्झाम होणार आहे. 5 ते 7 तुमचा वेळ असणार आहे. त्याचबरोबर 5 मार्चला पहिली शिफ्ट असणार आहे. गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण ही पोस्ट असणार आहे. 10 मार्चला पहिल्या शिफ्ट 9 ते 11 मध्ये तुमचं एक्झाम होणार आहे. पुढच्या 5वा दिवस सेकंड शिफ्टमध्ये अधीक्षक सर्वसाधारण पोस्ट असणार आहेत. 10 मार्चला तुमची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर सेकंड शिफ्ट 1 ते 3 तुमची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर डे 5 मध्ये तिसरी शिफ्टमध्ये 5 ते 7 वेळेस सुद्धा त्यांची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर डे 6 मध्ये पहिली शिफ्ट आहे. गृहपाल अधीक्षक 11 मार्चला पेपर 9 ते 11 वेळेत होणार आहे. त्याचबरोबर 6व्या दिवशी सेकंड शिफ्टमध्ये सुद्धा त्यांचीच एक्झाम होणार आहे. 1 ते 3 वेळ असणार आहे. त्याचबरोबर 6व्या दिवशी तिसऱ्या शिफ्टमध्ये तुमचं 11 मार्चला 5 ते 7 वेळ तुमच्या ठिकाणी एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर डे 7 मध्ये पहिल्या शिफ्टमध्ये मित्रांनो तुम्हाला समाज कल्याण निरीक्षक आणि उच्च श्रेणी लघुलेखनसाठी 12 मार्चला एक्झाम होणार आहेत. 9 ते 11 वेळ असणार आहेत. तर त्याच दिवशी मित्रांनो तुम्हाला सेकंड शिफ्टमध्ये समाज कल्याण निरीक्षक आणि लघुलेखनची एक्झाम होणार आहे. 12 मार्चला तुमची एक्झाम होणार आहेत. 1 ते 3 तुमचं टायमिंग असणार. त्याचबरोबर त्या शिफ्टमध्ये तिसरी शिफ्ट असणार आहेत. समाज कल्याण निरीक्षक आणि निम्न श्रेणी लघुलेखनची परीक्षा होणार आहेत. 12 मार्चला तुमचा पेपर असणार आहे. 5 ते 7 तुमच्या ठिकाणी एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर ज्या पुढच्या एक्झाम आहेत त्या मित्रांनो तुमच्या राहिलेल्या एक्झाम समाज कल्याण निरीक्षकची एक्झाम होणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला डे 8 मध्ये पहिल्या शिफ्टमध्ये समाज कल्याण निरीक्षक पोस्ट असणार आहेत. 17 मार्चला एक्झाम होणार आहेत. 9 ते 11 वेळ. त्या दिवशी सेकंड शिफ्ट असणार आहेत. 1 ते 3 पोस्ट 30 राहणार आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा 5 ते 7 वेळ तुमची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर 9वा दिवस असणार आहेत. पहिली शिफ्ट समाज निरीक्षक पोस्ट असणार आहेत. 18 मार्च 2025 तुमची एक्झाम होणार आहेत. 9 ते 11 तुमची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर राहिलेल्या दोन्ही शिफ्टमध्ये सुद्धा समाज कल्याण निरीक्षकची सुद्धा तुमची एक्झाम होणार आहे. डे 10 मध्ये मित्रांनो तुम्हाला डे 10 मध्ये तुमची पहिली शिफ्टमध्ये समाज कल्याण निरीक्षकची 9 ते 11 पेपर होणार आहेत. त्याचबरोबर सेकंड शिफ्टमध्ये 1 ते 3 मध्ये सुद्धा तेच पेपर आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये 5 ते 7 मध्ये सुद्धा 19 मार्चला तुमच्या ठिकाणी समाज कल्याण निरीक्षकची तुमच्या ठिकाणी एक्झाम होणार आहे. तर मित्रांनो, उमेदवारांना 25/2/2025 पासून तुमची sjs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुमच्या ठिकाणी हॉल तिकीट्स मिळण्यात सुरुवात होणार आहे.
तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी परीक्षे स्वरूप बघितलं मित्रांनो परीक्षे स्वरूप असणार विषय असणार आहेत मराठी इंग्लिश समान ज्ञान बौद्धिक चाचणी ह्याचं स्वरूप असणार आहेत. यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी 4 ग्रुप असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला 120 मिनिटांचा तुमचा या ठिकाणी वेळ असणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला sjs.maharashtra.go.in वेबसाईटवर तुम्ही फॉर्म हॉल तिकीट काढू शकता. ओके, तर ही तुम्ही समाज कल्याणामार्फत जी भरती होती त्याच्या या ठिकाणी माहिती प्रसिद्ध मित्र व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा शेअर करा कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.